चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा अर्थात तलाठी ज्यांचं टार्गेट असेल तर लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स एकूण 15 क्वेश्चन विचारतात. 2018 पासून 2026 पर्यंत इकॉनॉमिक्सवर जे काही क्वेश्चन विचारले पूर्ण इकॉनॉमिक्स अजिबात वाचायची आवश्यकता नाही. पूर्व परीक्षेला ग्रुप सी ची तयारी करत असताल, तलाठी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 2018 पासून ते 2026 पर्यंत या इकॉनॉमिक्सवर प्रश्न नेमके कुठल्या चॅप्टरवर तुम्हाला विचारले तेवढेच चॅप्टर करायचे, तेवढाच घटक करायचा आहे. बस पूर्ण इकॉनॉमिक्स पुस्तक अजिबात वाचायचं नाहीये. किती प्रश्न विचारतात? 15 प्रश्न, 15 मार्काला इकॉनॉमिक्सचे आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळतील. अतिशय अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे, मध्यम लेवलचं आहे. तेवढे चॅप्टर करायचे, 5च घटक करायचे. पूर्ण इकॉनॉमिक्स अजिबात वाचत बसायचं नाही. कोणते आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ठीक आहे. चला, एमपीसी गट क पूर्व परीक्षा पेपर विश्लेषण इकडे जर पाहिलं असेल 2018 चा पेपर आहे. कधीचा पेपर आहे? 2018. बघा कधी झालेला आहे तुमचा. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मधील 15 प्रश्न ए संच आहे. हा ए संच कुठला आहे? ए संच प्रश्नपत्रिका आहे. 31 ते 45 मध्ये प्रश्न होते. आता लक्षात ठेवा हे आहे 2018च्या गट क मधला पेपर. याच्यामध्ये किती घटक आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. फक्त 6 घटक करायचे. या 6 घटकावर तुम्हाला 15 प्रश्न विचारलेले आहेत. बघूया सविस्तर. पहिलं जर पाहिलं असेल राष्ट्रीय उत्पन्न, हे ग्रुप सी, फक्त ग्रुप सी च बघतोय आपण. ओके, राष्ट्रीय उत्पन्न हा जो चॅप्टर आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले 2018 ला, परंतु 2019 ला याच्यावर नाही विचारलं. सार्वजनिक वित्त हा चॅप्टर सगळ्या राष्ट्रीय उत्पन्न तरी 2019 ला नाही विचारलं, 18 ला विचारलंय. ते सगळं दिले, जे लाल मध्ये दिले हे 1 वर्ष ड्रॉप केलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न 2018 ला विचारलं, 2019 च्या पेपर नाही विचारलं, 2020 च्या पेपरला विचारलंय. तसं सार्वजनिक वित्त हे जे निळ्या रंगात केलंय हे सगळ्या पेपरला प्रत्येक वर्षी प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा. सार्वजनिक वित्त, बँकिंग, ठीक आहे. सार्वजनिक वित्तमध्ये अर्थसंकल्प, महसुली, भांडवली, जमा खर्च, तूट, राजकोषीय धोरण याच्यावर प्रश्न आहे. बँकिंग मध्ये आरबीआय, बँकेचं राष्ट्रीयकरण, मौद्रिक धोरण याच्यावरती प्रश्न आहे प्रत्येक वर्षी. लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असेल, 2011 ची लोकसंख्या जे काय जनगणना आहे त्यावर प्रश्न असतील. हे 3 घटक जे आहेत या 3 घटकावरती दरवर्षी प्रश्न 1 2 आणि 3 या 3 घटकाला तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न आणि दरवर्षी. आता येणारी ग्रुप सी तुमची एक्झाम आहे ऑक्टोबर मध्ये, ह्या 3 घटकावर 100 प्रश्न आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नावर येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना आणि दारिद्र्य, बेरोजगार याच्यावर येऊ शकतो किंवा येऊ शकत नाही. हा आहे तुमचा 2018चा. आता बघूया पुढचा 2019 चा जर पेपर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. बघा 2019 मध्ये कधी झालेला आहे? 2019 चा पेपर आहे. ए संच आहे हा पण इकॉनॉमिक्सचा. प्रश्न क्रमांक 56 ते 70 मध्ये आहे. मग याच्यावर सार्वजनिक वित्त गोल केलंय आहे का प्रश्न? ओके, काय विचारलं त्याच्यामध्ये? सार्वजनिक वित्त मध्ये सरकारी अंदाजपत्रक, तुटीचा अर्थ भरणा, राजकोषीय धोरण आणि लेखापरीक्षण याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर बँकिंग आणि मौद्रिक धोरण दरवर्षी प्रश्न आहे. काय? व्यापारी बँकाचं कार्य, रिझर्व्ह बँक. लोकसंख्याशास्त्रावर प्रश्न आहे. काय विचारले? लोकसंख्येची घनता, साक्षरता आणि जन्मदराचे कारण यावर प्रश्न विचारले. त्याच्यानंतर उद्योग आणि पायाभूत सुविधा याच्यावर पुढच्या वर्षी प्रश्न नाहीये. कृषी आणि ग्रामीण विकास याच्यावरती पुढच्या वर्षी प्रश्न नाहीये. आंतरराष्ट्रीय संस्था याच्यावरती तुम्हाला 21 ला प्रश्न मिळेल. त्यानंतर 1 वर्ष ड्रॉप करून पुढच्या वर्षी प्रश्न आहे. म्हणजे काही प्रश्न सार्वजनिक वित्त, बँकिंग आणि मौद्रिक धोरण आणि लोकसंख्याशास्त्र जे निळ्या रंगात केलेले आहे याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न आहे. म्हणजे 3 घटक असे आहेत इकॉनॉमिक्स वरती, या 3 घटकावरती जास्त प्रश्न आहे. 9-10 प्रश्न या 3 घटकावरचीच आहे आणि दरवर्षी हे घटक तुम्हाला विचारले जातात. आता 1 मिनिट पुढे येऊ. कधीचा आहे हा? 2021 चा. कधी झालेला पेपर? तो पेपर झालेला आहे 3 एप्रिल 2022 ला. ए संच याचा सुद्धा प्रश्न क्रमांक आहे 56 ते 70. घटक कुठला आहे? बँकिंग आणि वित्तीय संस्था विचारलाय दरवर्षी. सार्वजनिक वित्त दरवर्षी. लोकसंख्याशास्त्र दरवर्षी. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये काय? चलन मोजमाप, EMI, नाबार्ड, विकास वित्तीय संस्था याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर
सार्वजनिक वित्त म्हणजे अंदाजपत्रक, बजेट म्हणतो आपण, तुटीचा अर्थ भरणा, यावर प्रश्न आहे. आणि लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्या, संक्रमण आणि घनता यावर प्रश्न आहे. हे 3 घटक, 1 बँकिंग, 2 सार्वजनिक वित्त आणि लोकसंख्या शास्त्र. आता हे जे तुम्हाला पिंक मध्ये दिसतात, कोणते पिंक मध्ये आहेत? दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संघटना, याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. पण याच्यावरती तुम्हाला काही वेळेस प्रश्न विचारलेत, काही वेळेस प्रश्न तुम्हाला विचारलेले नाहीयेत, लक्षात ठेवा. ठीक. दारिद्र्य, बेरोजगारी, सरकारी योजना, राष्ट्रीय उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटन. परंतु 1 वर्ष ड्रॉप करून प्रश्न विचारले. मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचंय, पूर्ण इकॉनॉमिक्स करायचं नाही. हातचे मार्क 15 तुम्हाला मार्क पडतील, काळजी करायची आवश्यकता नाही. मी त्या संदर्भामध्ये रोज रेग्युलर लाईव्ह सुद्धा घेणार आहे. सोबत आपण तलाठीवरती बॅच म्हणजे बॅच शिकवलं जाणार नाही, पीवायक्यू असणार आहे. या पीवायक्यू मध्ये तुम्हाला सगळे विषय, जसं आता इकॉनॉमिक्सचं विश्लेषण करून सांगतोय, सेम त्याच प्रकारे प्रत्येक विषयाचं तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं जाणार आहे. त्या घटकाचा तेवढाच घटक वाचायचा आहे. जर तुम्हाला ही ग्रुप सी पूर्व परीक्षा जर पास व्हायचा असेल तर लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता आपण पाहिलेलं आहे 2022 पर्यंत. पुढे घेऊया. बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला हा नंबर दिसतोय इकडं, 95 52 62 95 63 या नंबरला संपर्क करा. बॅचची फीस फक्त 5 ऑगस्ट पर्यंत 900 रुपये आहे. त्याच्यानंतर याची फीस 3000 केली जाणार आहे. बॅच जॉईन करायची किंवा प्ले स्टोरला जा, डायरेक्ट श्री अकॅडमी नाव टाका. ठीक आहे, इकडे दिसतंय या प्रकारचं श्री अकॅडमी नाव टाका, ऍपवर जा. या प्रकारचा तुम्हाला लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या किंवा आपला नंबर दिसतोय व्हॉट्सअपला, या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला कॉल करू नका. ओके, चला पुढे बघूया. पुढे जर पाहिलं असेल तर काय आहे, 2022 ची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 15 आहे, 56 ते 70 ए संच. हा सुद्धा कुठला संच आहे? ए संच. ओके, बघा आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर बघा, 1 नंबरचा बँकिंग आणि मौद्रिक धोरण आहे प्रश्न. याच्यावरती कशावर प्रश्न विचारलाय? रेपो दर, बँकाचं राष्ट्रीयकरण, आरबीआयचे धोरण यावर प्रश्न आहे. त्यानंतर लोकसंख्या शास्त्र आहे प्रश्न, लोकसंख्या विस्फोटाची कारण आणि 2011 ची जनगणना. त्यानंतर सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, कशावर प्रश्न आहे? FRBM कायदा, अंदाजपत्रक, भांडवली प्राप्ती आणि सार्वजनिक खर्च यावर प्रश्न आहे. म्हणजे हे 3 घटक तुम्हाला इकॉनॉमिक्सला 9 मार्क ते 10 मार्क, 9 ते 10 प्रश्न या इकॉनॉमिक्सच्या 3 घटकावर, बँकिंग आणि मौद्रिक धोरण, लोकसंख्या शास्त्र, सार्वजनिक वित्त. पुढचे 2 कुठले आहेत? एक दारिद्र्य आणि बेरोजगारी. हा याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, पण प्रत्येक वर्षी दरवर्षी यावर प्रश्न विचारतील. 1 वर्ष बॅक करून त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर विकास आणि योजना, म्हणजे हे जे काय आपण तुम्हाला घटक सांगतोय, साधारणतः एक 5 घटक ते 6 घटक एवढेच इकॉनॉमिक्स करायचं. इकॉनॉमिक्स करताना कुठलंही बाजारातलं पुस्तक न आणता पहिल्या पेज ते शेवटपेठ अजिबात वाचायचं नाही. पहिली सुरुवात पीओआयक्यूने करायची. पीओआयक्यूने करण्याच्या अगोदर कुठला घटक आहे, कुठल्या घटक किती प्रश्न विचारलाय आणि कोणता घटक करायचा एवढं माहिती असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न मार्क पडतील. आता हे झालंय का? पुढचं हे 2022 चा पेपर आहे. पुढचा बघा कधीचा आहे? 2023 चा. कधी झाला पेपर तुमचा? 30 एप्रिल 2023 ला झालेला पेपर आहे. ठीक आहे, प्रश्न 15 आहेत. 21 पासून ते 35 पर्यंत प्रश्न आहेत आणि हा सुद्धा ए संच आहे. ओके, बघा याच्यामध्ये सार्वजनिक वित्त आहे का प्रश्न? कशावर प्रश्न विचारलाय? राजकोषीय नीती, अर्थसंकल्प 2023-24, जीएसटी आणि FRBM कायदा. सोपे. त्यानंतर खाली बँकिंग आणि चलन. हे जे आता आपण जे काय 3 घटक धरले होते त्यातले 2 घटक आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारलेत. कधीचा आहे हा? 30 एप्रिल 2023 चा पेपर आहे. दुसरा कुठला घटक आहे? दारिद्र्य आणि बेरोजगारी. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. आपण 22 ला पहिला प्रश्न आलाय, 23 ला सुद्धा आलाय. त्याच्यानंतर याच्यावर काय प्रश्न आहे? नियोजन आयोगाचे निकष, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ज्याला MPM आपण म्हणतो, MPI, ग्रामीण विकास योजना आहे. कृषी क्षेत्र, कधी वेळेस याच्यावर प्रश्न आहे, कधी नाहीये. पीक वितरण, खाद्यतेल राष्ट्रीय मिशन. ठीक आहे, आणि शासकीय योजना, म्हणजे साधारणतः एखाद्या एक्झामला फक्त 1 घटक वाढलेला आहे. जे आपण 5 ते 6 घटक पडतोय ते प्रत्येक पेपरला दरवर्षी तुम्हाला आलेले आहे. मग इकॉनॉमिक्स पुस्तक घेतल्यावर सगळं पुस्तक वाचायची गरज अजिबात आहे का रे? नाही. पुढचा पेपर आहे बघा 2024 चा. कधीचा आहे? 2024. 21 ते 35 मध्ये 15 क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्सचे. 2024 कशावर प्रश्न आहे? सार्वजनिक वित्त आहे का?
कशावर विचारलंय? आर्थिक पाहणी 2023-24, कर महसूल, केंद्राचं अनुदान याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर बँकिंग आणि वित्तीय संस्था यावर प्रश्न आहे. डेमोग्राफी, लोकसंख्याशास्त्र यावर आहे, मृत्यूदराचे कारण. आणि मग तिसरा घटक आहे शासकीय धोरण आणि शासकीय योजना. सेंद्रिय शेती, कापड उद्योग धोरण, पीक संरक्षण, अहवाल आणि सांख्यिकी. त्याच्यानंतर नियोजन, प्लॅनिंग, पंचवार्षिक याच्यावर सहसा विचारत नाही, पण हे 3 घटक शासकीय धोरणावर प्रश्न आहे. ठीक आहे. सांख्यिकीवर याच वेळेस 2024 ला प्रश्न विचारला, त्याच्या आधी प्रश्न नाही विचारलेला. ओके. पुढं आत्ताचा 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर, आत्ताचा 2026 चा झालेला ग्रुप सी चा पेपर कधी झालाय? तो 11 जानेवारी 2026 ला. ओके. बघा याच्यामध्ये सार्वजनिक वित्त याच्यावर प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे? राजकोषीय धोरण, FRBM कायदा, वित्त आयोग आणि कर सुधारणा. त्यानंतर बँकिंग आणि मौद्रिक धोरण यावर प्रश्न आहे. बँकिंग आणि रिझर्व्ह बँक दिले, RBI कायदा, नाबार्ड दिले आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा नरसिंह समिती विचारले. म्हणजे साधारणतः हे एका चॅप्टरचे वेगवेगळे प्रश्न आहेत, फक्त त्या ठिकाणी थोडेसे फिरवले जातात बस. त्यानंतर लोकसंख्याशास्त्र. ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. त्याच्यानंतर शासकीय योजना आणि कृषी. आणि मग दारिद्र्य आणि बेरोजगारी झालंय का? म्हणजे एकंदरीत तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास हे 15 प्रश्न करण्यासाठी अख्खं पूर्ण इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचायची अजिबात आवश्यकता नाही. करायचं काय? तर एक 5 ते 6 घटक आहेत जे तुम्हाला करायचेत आणि या 5 ते 6 घटकातून तुम्हाला त्या ठिकाणी 15 क्वेश्चन आणि 15 मार्क मिळतील, लक्षात ठेवा. ओके. ज्यांना तलाठी भरती किंवा MPSC गट क पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर आपली POQ बॅच जॉईन करा. 5 ऑगस्ट पर्यंत 900 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर तुमची फीस 3000 केली जाणार आहे. ज्यांना जॉईन करायचे आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरला संपर्क करा. ठीक आहे. बघा ही बॅच आहे POQ बॅच, नंबर तुम्हाला दिलाय, नंबरला संपर्क करा. प्रत्येक विषयाचं जे काही POQ आपण घेणार आहोत तर याच प्रकारचे सुरुवातीला तुम्हाला विश्लेषण दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघ तुम्हाला ते सगळे POQ त्याचं विश्लेषण शिकवलं जाणार आहे. बॅच आजच जॉईन करून घ्या. 5 ऑगस्टच्या नंतरची 3000 फीस होणार आहे आणि सर्वांना शेअर करून द्या. ठीक आहे. थांबतो.